श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मले सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुण माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता. ऐसे मना माझी येते, जड देह त्यागोनी तत्वत्ता. गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण. सत्वर बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षड चक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदोन, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून तेगव, जवळ होता सेवेकरी, त्याच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नानापरी, तो वर्णला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःख करुणे आक्रंदत. तो वृत्तांत वर्णित ग्रंथ. वाढेला समुद्र तसा असो, स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाखवेला, उद्धारिले जड मुढाला. तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माजरी. जन्म माझा झालासे, श्रेष्ठ चित्पावन ज्ञानित. उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत. नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपणे गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रात. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्याचे शंकर शेट. त्यासी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थ पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाहले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यवहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहान असा, अबाल वृद्धा समजे असा. लघुग्रंथ रचिला हा. प्रथम अध्यायी मंगलचरण, कार्यसिद्धीर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्र असं कोण, ह्याची कथन केलेस. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूप प्रकटले. भूवरी विख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजना, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्याय निश्चय, स्वामींचे करावया छळ. आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यासी. 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार, त्याचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्याची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म समाधीग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यात केलेस, चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10माध्यायात ते ऐकता पुनीत, श्रोते होती सचित्त. 11व्या आणि 12व्या तैसाचा अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास 12वा. त्या माझी निरूपणा. भक्तिमार्ग निरूपण संकल्पित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16, 17 यात निश्चित वृत्ती त्यांची वर्णिले. स्वामी सुताचे कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जे दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदने त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिली यावर, जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुर आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाडो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तारुण अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथ्या विमान तो नसो. सर्व विद्यासार गवस, भक्त श्रेष्ठा लागुणी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षवे दयाळा.
कृपाघणा समर्थ मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळ तू सचनानंद पूर्ण केला दयाळुआ दोन्ही कर जोडोनी आता हेच विनवणी ग्रंथ संरक्षला लागोनी सुखी ठेवी दयाळ आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कविती करू नेनेची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उपगण मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंदकंदा अनामातिता अभेदा हरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराणपुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलसना कमलावरा कमलनयना विधाताता कमलवदना हृदय कमली वसावे मच्छ कुर्म वराह जान नरसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळ कुरोण आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ याच्या प्रतिपाळ करवा बाळ आपुले इति स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदापरिस्थिती भाविक भक्त 21व्या अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण मस्तू शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।